येथे ऑक्टोबर 2024च्या सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा पब्लिक इंटरनॅशनल लॉ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे मराठीत रूपांतर दिले आहे. सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा पब्लिक इंटरनॅशनल लॉ LLB 1S 2 ऑक्टोबर 2024. लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी 5 गुण. .1 दशांश प्रत्यार्पणाच्या आवश्यक अटी एसेन्शियल कंडिशन्स फॉर एक्स्ट्रॅडिशन. प्रत्यार्पण म्हणजे एका राज्याने देशाने दुसऱ्या राज्याला आरोपी किंवा दोषी व्यक्ती सोपवणे होय. आवश्यक अटी कराराचे अस्तित्व वजा प्रत्यार्पणासाठी सहसा राज्यांमध्ये करार असणे आवश्यक असते. दुहेरी गुन्हेगारी डबल क्रिमिनॅलिटी संबंधित कृत्य दोन्ही देशांच्या कायद्यानुसार गुन्हा असणे आवश्यक आहे. निर्दिष्ट गुन्हे वजा केवळ करारात सूचीबद्ध केलेल्या गुन्ह्यांसाठीच प्रत्यार्पण केले जाते. प्रथमदर्शनी प्रकरण प्रिमा फेसी केस व्यक्तीविरुद्ध पुरेसे पुरावे असणे आवश्यक आहे. राजकीय गुन्हा अपवाद वजा राजकीय गुन्ह्यांसाठी सहसा प्रत्यार्पण केले जात नाही. विशिष्टतेचा नियम रूल ऑफ स्पेशलिटी ज्या गुन्ह्यासाठी प्रत्यार्पण केले आहे त्याच गुन्ह्यासाठी व्यक्तीवर खटला चालवला जातो. देशातील नागरिकांचे प्रत्यार्पण न करणे वजा काही देश आपल्या स्वतःच्या नागरिकांचे प्रत्यार्पण करण्यास नकार देतात. .2 दशांश आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उणीवा विकनेसेस ऑफ इंटरनॅशनल लॉ. मध्यवर्ती सत्तेचा अभाव वजा कायदे लागू करण्यासाठी कोणतीही जागतिक सरकार प्रणाली नाही. अनिवार्य अधिकार क्षेत्राचा अभाव आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ राज्यांच्या संमतीवर अवलंबून असते. अंमलबजावणी यंत्रणेची कमतरता वजा प्रभावी दंड किंवा निर्बंध प्रणालीचा अभाव. राज्य सार्वभौमत्व वजा देश अनेकदा नियमांकडे दुर्लक्ष करतात. नियमांमधील संदिग्धता वजा अनेक नियम अस्पष्ट किंवा सामान्य स्वरूपाचे असतात. राजकीय प्रभाव शक्तिशाली देश निर्णयांवर वर्चस्व गाजवतात. .3 दशांश आंतरराष्ट्रीय कायदा आणि स्थानिक कायदा यातील संबंध याचे दोन मुख्य सिद्धांत आहेत. 1. एकात्मता सिद्धांत मॉनिझम थिओरी. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कायदा ही एकच प्रणाली आहे. यात आंतरराष्ट्रीय कायदा श्रेष्ठ ठरतो. 2. द्वैतवाद सिद्धांत ड्युअलिझम थिओरी. दोन्ही स्वतंत्र प्रणाली आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा लागू करण्यासाठी त्याचे स्थानिक कायद्यात रूपांतर करणे आवश्यक असते. व्यवहारात बहुतेक देश मिश्र दृष्टिकोनाचा अवलंब करतात. .4 दशांश करारांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ट्रिटीज. करारांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते. द्विपक्षीय करार बायलॅटरल ट्रिटीज दोन राज्यांमध्ये होणारे करार. बहुपक्षीय करार मल्टीलॅटरल ट्रिटीज अनेक राज्यांमध्ये होणारे करार. कायदा बनवणारे करार लॉ मेकिंग ट्रिटीज सामान्य नियम तयार करतात. कंत्राटी करार कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रिटीज विशिष्ट हेतूंसाठी विशिष्ट राज्यांमध्ये होतात. खुले करार ओपन ट्रिटीज सर्व राज्यांसाठी खुले असतात. बंद करार क्लोज ट्रिटीज मर्यादित सहभाग असतो. .5 दशांश सागरी पट्टा मॅरिटाईम बेल्ट. सागरी पट्टा म्हणजे किनारी राज्याचा प्रादेशिक समुद्र होय. हा आधार रेषेपासून बेसलाईन 12 सागरी मैलांपर्यंत नॉटिकल माइल्स पसरलेला असतो. यावर किनारी राज्याचे सार्वभौमत्व असते. परदेशी जहाजांना येथून निर्दोष प्रवासाचा इनोसेंट पॅसेज अधिकार असतो. .6 दशांश नकाराधिकार व्हीटो पॉवर. व्हीटो पॉवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या 5 कायमस्वरूपी सदस्यांकडे हा अधिकार आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स. अर्थ कोणताही एक कायमस्वरूपी सदस्य प्रस्ताव रोखू शकतो. उद्देश शक्तिशाली राष्ट्रांमध्ये संतुलन राखणे. टीका हा अधिकार लोकशाही विरोधी असून त्याचा गैरवापर केला जातो. .7 दशांश समुद्री चाचेगिरी. पायरसी समुद्री चाचेगिरी म्हणजे खुल्या समुद्रावर केलेली हिंसा किंवा अटकेची बेकायदेशीर कृत्ये. वैशिष्ट्ये खुल्या समुद्रावर हाय सीज घडते. खाजगी हेतूंसाठी केले जाते. खाजगी व्यक्तींद्वारे केले जाते. जागतिक अधिकार क्षेत्र कोणताही देश चाच्यांना शिक्षा देऊ शकतो. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. .1 दशांश आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ. याचे मुख्य स्रोत ICJ कायद्याच्या कलम 38 मध्ये नमूद केले आहेत. आंतरराष्ट्रीय करार ट्रिटीज राज्यांमधील लेखी करार. आंतरराष्ट्रीय रूढी कस्टमरी लॉ राज्यांच्या सातत्यपूर्ण पद्धती आणि कायदेशीर बंधन ओपिनियो ज्युरिस. कायद्याची सामान्य तत्वे प्रमुख कायदेशीर प्रणालींमध्ये समान असलेली तत्वे. उदा. सद्भावना न्यायालयीन निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयांचे निर्णय कायदेतज्ञांचे लेखन विद्वानांची मते. इतर स्रोत आधुनिक UNचे ठराव. सॉफ्ट लॉ. सॉफ्ट लॉ. .2 दशांश हस्तक्षेपाची कारणे ग्राउंड्स ऑफ इंटरव्हेन्शन. हस्तक्षेप म्हणजे दुसऱ्या राज्याच्या अंतर्गत बाबींमध्ये केलेली ढवळाढवळ. कारणे आत्मसंरक्षण सेल्फ डिफेन्स. परदेशातील स्वतःच्या नागरिकांचे संरक्षण. मानवतावादी हस्तक्षेप करारानुसार असलेली बंधने. सामूहिक हस्तक्षेप UN द्वारे. सत्तेचे संतुलन बॅलन्स ऑफ पॉवर. टीप आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हस्तक्षेप सामान्यतः प्रतिबंधित आहे.
.3 आश्रय आणि त्याचे प्रकार. असायलम अँड इट्स टाइप्स. आश्रय म्हणजे एखाद्या राज्याने परदेशी व्यक्तीला दिलेले संरक्षण. प्रकार. प्रादेशिक आश्रय टेरिटोरियल असायलम, राज्याच्या भूभागात दिलेला आश्रय. राजनैतिक आश्रय डिप्लोमॅटिक असायलम, दूतावास किंवा राजनैतिक आवारात दिलेला आश्रय. राजकीय आश्रय पॉलिटिकल असायलम, राजकीय गुन्हेगारांसाठी. महत्त्व. मानवी हक्कांचे संरक्षण करते आणि छळापासून वाचवते. .4 आर्थिक आणि सामाजिक परिषद ECOSOC ही संयुक्त राष्ट्रांचे UN एक मुख्य अंग आहे. रचना. यात 54 सदस्य असतात ज्यांची निवड आमसभेद्वारे केली जाते. कार्ये. आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणे, UNच्या संस्थांमध्ये समन्वय राखणे, मानवी हक्कांचा प्रचार करणे, संशोधन आणि अहवाल तयार करणे. .5 आंतरराष्ट्रीय कायद्यातील निर्बंध. सँक्शन्स इन इंटरनॅशनल लॉ. आंतरराष्ट्रीय कायदा लागू करण्यासाठी लादलेली दंडात्मक कारवाई म्हणजे निर्बंध. प्रकार. आर्थिक निर्बंध, ओझा व्यापार निर्बंध. राजनैतिक निर्बंध, ओझा संबंध तोडणे. लष्करी निर्बंध, ओझा बळाचा वापर. सामूहिक निर्बंध, UN द्वारे. उद्देश. शांतता आणि सुरक्षा राखणे. .6 प्रतिबंधित माल. कॉन्ट्राबँड. युद्धाच्या वेळी ज्या मालावर बंदी असते त्याला कॉन्ट्राबँड म्हणतात. प्रकार. पूर्ण प्रतिबंधित माल. ॲब्सोल्यूट कॉन्ट्राबँड. लष्करी साहित्य, शस्त्रे. सशर्त प्रतिबंधित माल. कंडिशनल कॉन्ट्राबँड. लष्करी किंवा नागरी दोन्हीसाठी वापरण्यायोग्य माल. मुक्त माल. फ्री गुड्स, ज्यावर कोणतेही निर्बंध नसतात. .7 संयुक्त राष्ट्रांची उत्पत्ती, उद्देश आणि तत्त्वे. उत्पत्ती. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 मध्ये स्थापना झाली. उद्देश. शांतता राखणे, सहकार्य वाढवणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे. तत्त्वे. सार्वभौम समानता, विवादांचे शांततेने निराकरण, अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे, सामूहिक सुरक्षा. .8 राज्याचे आवश्यक घटक आणि राज्यांचे प्रकार. राज्याचे घटक. 1. लोकसंख्या. 2. प्रदेश. 3. सरकार. 4. सार्वभौमत्व. राज्यांचे प्रकार. एकात्मक राज्य युनिटरी स्टेट. संघीय राज्य फेडरल स्टेट. महासंघ कन्फेडरेशन. तटस्थ राज्य न्यूट्रलाइज्ड स्टेट. संरक्षित राज्य प्रोटेक्टोरेट स्टेट. .9 राष्ट्रीयत्व, अर्थ, महत्त्व आणि मार्ग. नॅशनॅलिटी. अर्थ, व्यक्ती आणि राज्य यामधील कायदेशीर संबंध. महत्त्व. अधिकार आणि कर्तव्ये ठरवते. राजनैतिक संरक्षण प्रदान करते. मिळवण्याचे मार्ग. ॲक्विजिशन. जन्माने. ज्यूस सोली. वंशाने. ज्यूस सांग्विनिस. नैसर्गिकरण. नॅचरलायझेशन. विवाहाद्वारे. गमावण्याचे मार्ग. लॉस. त्याग करणे, वंचित करणे. दुसऱ्या देशाचे राष्ट्रीयत्व स्वीकारणे. Public International Law, LLB 1/2 October 2024. A. Short answer questions, 5 marks each. Q1. Essential conditions for extradition. Extradition is the surrender of an accused or convicted person by one state to another. Essential conditions. Existence of treaty. Extradition usually requires a treaty between states. Double criminality. The act must be a crime in both countries. Specified offense. Only listed offenses are extraditable. Prima facie case. Sufficient evidence must exist. Political offense exception. Political crimes are generally not extraditable. Rule of specialty. Person is tried only for the offense for which extradited. Non-extradition of nationals. Some states refuse to extradite their own citizens. Q. 2 weaknesses of international law. Lack of central authority. No world government to enforce laws. No compulsory jurisdiction. Courts like ICJ depend on state consent. Weak enforcement mechanism. No effective sanction system. State sovereignty. States may ignore rules. Ambiguity in rules. Many laws are unclear or general. Political influence. Powerful states dominate decisions. Q.3. Relationship between international law and municipal law. There are two main theories. 1. Monism theory. International and municipal law form one system. International law prevails. 2. Dualism theory. Both are separate systems. International law must be adopted into municipal law. In practice, most countries follow a mixed approach. Q4. Classification of treaties. Treaties are classified as bilateral treaties between two states, multilateral treaties between many states, lawmaking treaties create general rules, contractual treaties between specific states for specific purposes, open treaties, open to all states, closed treaties, limited participation. Q5. Maritime belt. The maritime belt refers to the territorial sea of a coastal state. Extends up to 12 nautical miles from the baseline.
The coastal state has sovereignty over it. Foreign ships enjoy innocent passage. Q6 Veto power. The veto power is held by the 5 permanent members of the United Nations Security Council, USA, UK, Russia, China, France. Meaning, any one permanent member can block a resolution. Purpose: maintain balance among powerful nations. Criticism: undemocratic and misused. Q7 Piracy. Piracy means illegal acts of violence or detention on the high seas. Features: occurs on the high seas, done for private purposes, by private individuals, universal jurisdiction, any state can punish pirates. B. Long answer questions, 12 marks each. Q1 Sources of international law. The main sources are mentioned in Article 38 of the ICJ Statute. Treaties, primary source, agreements between states. Customary international law, based on consistent state practice plus legal obligation, opinio juris. General principles of law, principles common to major legal systems, e.g. good faith. Judicial decisions, decisions of international courts. Writings of jurists, opinions of scholars. Other sources, modern, UN resolutions, soft law. Q2 Grounds of intervention. Intervention means interference in another state's affairs. Grounds: self-defense, protection of nationals abroad, humanitarian intervention. Treaty obligations, collective intervention, UN. Balance of power. Note: generally prohibited under international law except justified cases. Q3 Asylum and its types. Asylum means protection granted by a state to a foreigner. Types: territorial asylum, given within the territory of a state. Diplomatic asylum, given in embassies or diplomatic premises. Political asylum for political offenders. Importance: protects human rights, prevents persecution. Q4 Economic and Social Council, ECOSOC. The United Nations Economic and Social Council is a principal organ of the UN. Composition: 54 members elected by the General Assembly. Promotes economic and social development. Coordinates UN agencies. Promotes human rights. Conducts research and reports. Q5 Sanctions in international law. Sanctions are penalties imposed to enforce international law. Types: economic sanctions, trade restrictions. Diplomatic sanctions, cutting relations. Military sanctions, use of force. Collective sanctions, UN. Purpose: maintain peace and security. Q6 Contraband. Contraband refers to goods prohibited during war. Types: absolute contraband, military goods, weapons. Conditional contraband, goods usable for civilian or military purposes. Free goods, not restricted. Q7 Origin, purpose and principles of the United Nations. Origin, established in 1945 after World War II. Purpose: maintain peace, promote cooperation, protect human rights. Principles: sovereign equality, peaceful settlement of disputes, non-intervention, collective security. Q8 Essential elements of state and kinds of states. Elements of state. 1. Population. 2. Territory. 3. Government. 4. Sovereignty. Kinds of states: unitary state, federal state, confederation, neutralized state, protectorate state. Q9 Nationality. Meaning, importance and modes. Meaning: nationality is the legal bond between a person and a state. Importance: determines rights and duties, provides diplomatic protection. Modes of acquisition: by birth, jus soli; by descent, jus sanguinis; by naturalization; by marriage. Modes of loss: renunciation, deprivation, acquisition of another nationality.